ते असे बेधूम सांगतात, तुम्हाला जो करायचं आहे करा, पैसे काय भेटणार नाही, कुठं पण जा. उन्हें बार बार वन विभाग के कार्यालय के चक्कर लगाने पड़ते हैं, लेकिन वहां से कोई संतोषजनक जवाब नहीं मिलता। अधिकारियों की लापरवाही और ढीली कार्यप्रणाली के कारण मजदूरों में भारी आक्रोश देखने को मिल रहा है। जो गांव के जो यंग जनरेशन है, जो वक्त पे जो भी काम मिला वो करके अपनी रोजी रोटी गुजारा बसर कर रहे हैं, और जब इनको काम मिलता है तो ये काम अपना मेहनत से करते हैं, लेकिन जब इनको इनकी कमाई की रोजी रोटी नहीं मिलती है तो तब आज ये दिन देखना पड़ता है। तो क्या नाम है आपका? माझे पूर्ण नाव हिवराज व्यंकट मडावी आणि मी इथे ह्याच गावचा रहिवासी आहे। मागल्या वर्षीपासून म्हणजे आम्ही कामावर आला होता, फायर म्हणजे आग विझवण्याच्या 10 दिवसाच्या कामावर आला होता। आमची मजुरी तर मिळालीच नाही आणि त्याकडे गेला तर ते म्हणतात की नाही यार तुला जो करायचा आहे तो कर म्हणतात। कोण म्हणतात असे याचे अधिकारी म्हणत आहेत की यार तुम्हाला जो करायचा आहे करा म्हणत आहेत, असं म्हणला होती। पण आम्ही माझा निरंतर चालू होता, मी चला म्हणलो आपल्या भावाला, चला रे बाबा का आपण कुठंतरी काही करू, पण आमचे भाऊ म्हणतात आम्ही प्रयास तर केला सर, पण त्याचा काही रिझल्ट नाही निघाला, काय नाही निघाला। किती दिवस झाले? आमचे 10 दिवसाचे होते पैसे। 10 दिवसाचे? हो। किती लोकांचे होते? 10 लोक होतं। 10 लोकांचे? हो। किती झाले दिवस नाही भेटली तर? आता सर हा दुसरा वर्ष चालू आहे। दुसरा वर्ष चालू आहे? हो। तर आतापर्यंत नाही मिळाले आणि ते असे बेधूम सांगतात, तुम्हाला जो करायचं आहे करा, पैसे काय भेटणार नाही, कुठं पण जा। आणि 1-2 पाटील साहेबाचं वगैरे असं नाव सांगतात की यार यांना उमर जरी याचे नाही दिलं असे नाही असे म्हणतात, पण मग आम्ही सलग विचारतो 1-2 जण की यार पर ते तसंच सांगतात उत्तर। ठेकेदार सांगते की अधिकारी आहे? फॉरेस्ट अधिकारी? फॉरेस्ट अधिकारी सांगतात सर। फॉरेस्ट अधिकारी? हो ना, त्याचे जे हंगामी जे मजूर नाही का तेही त्याच्यापेक्षा सांगतात सर ना येथे जर कामासाठी आम्ही रोजगारासाठी अर्ज केला तर पैसे तर मागतातच, म्हणजे लास्ट म्हणतो ना आपण त्याला, एक प्रकारचे काम घ्यावा म्हणजे लागावासाठी पैसे म्हणतात ना, तो अंदरुनी पैसे घेतात ना। आम्ही जे अर्ज करतो ते आम्हाला त्याचा रोजगार तर नाही भेटत, सोडा तो 10 दिवस जरी बोलवला त्याच्याही मोबदल्यात पैसे नाही भेटत, अशी वस्तुस्थिती बहुत कठीण आहे इथली। नाही, मला हे सांगा, तर पैसे मागायला लागतात, कशाचे पैसे लागतात? म्हणजे याचं काम करायचं आहे तर तुम्हाला अंदरुनी पैसे द्यावे लागते, असं नाही। किती पैसे द्यावा लागतात? 1000-2000 रुपये घेतात सर अंदरुनी येते ना एका मजुरीवर जावाच्या अगोदर? हां ना, जे नाही का आता जे याची कसं आहे सिस्टम, जसं आता हे जे 10 लोक काम करतात ना तर 30 जणांचा रोजगार चढवतात, म्हणजे तेच लोक तेथी लागतात, म्हणजे जे ज्या खात्यावर पैसे चढवतात ना ते लोक तेथी चढवतात ना। आम्ही जसं अप्लाय केला इथे कामावर 3 महिने 4 महिने आम्हाला नाही घेत, त्यांना घेतात असं आहे। आणि ज्यांनी पैसे दिले त्यांना घेतात। आता मला सांगा, आता आम्ही आमच्यासारखं तर बेरोजगार राहूनच ना सर, आम्हाला कोणता रोजगार आहे? बरोबर, असं आहे। किती शिकलात आता? सर माझं 2nd इयर झालं आहे सर। 2nd इयर झालं? हो। आणि मी शेती करतो सर, आता माझ्याकडे काम नव्हतं तर मी इथे अप्लाय केलं होतं सर कामासाठी, तर मला काय कामही नाही दिला ना, त्याचं सांगितलं असेल ना तुला पैसे म्हणजे पैसे मला नाही म्हणला सर, कारण की मी आपण विचारतो का कसले पैसे म्हणून, मला नाही विचारला, पण जे अंदरुनीवाले आहेत त्यांना ते एकूण मागतात पैसे। किती मागितलं ते एकूण आता माहित नाही सर ते किती देतात, तर त्यावर डिपेंड आहे। तर त्यांनी दिला म्हणून त्यांची रोजी त्यांना काम भेटला, कोणी नाही दिला म्हणून मी नाही दिलो, कारण की मी खरं बोलतो सर, ह्या गोष्टी प्रॅक्टिकल गोष्टी आहेत, या खरंच बोलायचं। आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काय, आमचे पैसे नाही मिळेल तोच आहे सर, कारण आमच्या रोजी रोटीचा प्रश्न आहे सर मोठा, कारण की आम्ही दररोज त्या वनरक्षकाला फोन करतो, तो वनरक्षक फोनही नाही उचलं ना, काय नाही। आता नवीन वनरक्षक आलेला आहे, त्यांच्याशी बोलणं झालं का तुमच्या? बारसागडे सोबत नाही झालं सर, नाही बोलला मग त्यांच्याशी? मी गेलोच नाही सर तिकडं, मग म्हणजे काय का असा इच्छा झाली का आता पैसे भेटणारच नाही म्हणून? मला पण तसाच वाटला, असंच वाटलं। आता न्यूज चॅनल आले
आता जावं लागेल तुला सांगायसाठी. काय सर आता सगळ्यांचं म्हणा, माझ्या भावाचे विचार म्हणा, काही एक माझ्याद्वारे मी सांगतो आणि हे तुमच्या क्राईम इंडियाद्वारे नाही का एवढी विनंती करतो का माझ्या भावाला पैसे मिळायला पाहिजे, तो कामाचा मोबदला म्हणून मजुरी. सगळ्यांना भेटेल, जितकेही लोकांशी आपण बोलणार, जितकेही गावाचे लोकांचे आहे. नाही भेटेल तर आता पालकमंत्री या मुख्यमंत्री जे येणार त्यांच्यासमोर आम्ही हे प्रश्न उतरणार आहे. आणेवाल्या दिवसामध्ये नाही का सर सगळे ह्या अशा जो म्हणतात ना भ्रष्ट काम हा बंद व्हायला पाहिजे. कारण की कसं सर 5 दिवसाचा म्हणजे 20 दिवसाचा काम 10 दिवसात ठेपते आणि त्याच्या मोबदल्यात 30 जणाच्या रोजा चढवते. अरे जे कामावर जाते त्यांना तर रोजगार भेटेल ना तेवढ्या दिवसाचा, बरोबर आहे ना. तर तो भेटत नाही म्हणजे पगार तर भेटतेच ह्या लोकांना, येथून पण पैसा कमवायचा ह्या करतात. ते मोठा घोटाळा चालू आहे. मोठा घोटाळा आहे सर. नाही याची नाही का याच्यासाठी तुम्ही एकत्र येऊन काऊन नाही आहेत सोबत? नाही सगळे जण येतील सर ह्या कामासाठी आणि आणेवाल्या दिवसामध्ये एकटेच सगळे जण एकत्र यावं लागत तेव्हाच होईल सर. तुमच्या जेव्हापर्यंत स्वतःसाठी तुम्ही हिंमत करणार नाही, रोडावर येणार नाही, तेपर्यंत तुमचा प्रश्न सॉल्व्ह होणार नाही. तुमच्यासाठी कोणी नाही येणार. नाही ना. आता नदीम सरमुळे आम्ही आलो ना, आम्हाला सांगितलं असं असं झालेलं आहे म्हणून. आम्हाला कुठे माउट होणार? जेव्हापर्यंत तुम्ही स्वतःसाठी लढणार नाही तेव्हापर्यंत तुमच्या सपोर्टसाठी कोणी येणार नाही. बिलकुल बिलकुल सर. तुम्हाला स्वतःला जाग करायला पाहिजे आणि तुम्ही स्वतः रोडावर यायला पाहिजे. यासाठी बिलकुल एका गावापासून सुरू झाला, यांना एका वन विभागापासून सुरू झाला, तर हे सगळे वन विभाग म्हणजे सगळीकडे ते एकच रूल चालणार. मग एकी गाडी बंद झाला कोणीच जायचं नाही ना. तुम्ही त्यांच्याशी लढा घ्या ना. तुमच्या हक्काचा पैसा आहे, तुमच्या मेहनतीचे पैसा आहे, तुम्ही कशाला सोडणार त्याच्या? 2 वर्ष झाले म्हणते दादा, 2 वर्ष म्हणते कोणी राहते 2 वर्षासाठी पैसे? एका शेतकऱ्यावर जसं पैसा ठेवला का नाही सर, मजुरीचे तर एवढे दिवस नाही राहू शकत. कोणी पण म्हणतील ना आता सरकारावर आहे तर कोणी खात्यावर आहे तर कोणी नाही विचारत. एक दुखद घटना है ये कि फायर लाइन को बोलो या मजदूरी के लिए जाने वाले युवकों के लिए, सेकंडर है युवक, सेकंड ईयर पढ़ा हुआ है, ऐसे युवक जब रोजी रोटी के लिए अपने पेट के लिए जाते हैं और उनको भी अधिकारी लोग इस तरह का काम करते हैं, उनकी रोजी रोटी नहीं देते, 2-2 साल से बकाया है. एक शर्मसार बात हो गई है डिपार्टमेंट पर, एक शर्मसार बात हो गई है कि इस तरह की इन लोगों की जो रोजी रोटी है ये खाई जा रही है. ये एक बहुत बड़ी गलती है. PS क्राइम इंडिया न्यूज़ ऐसी ही खबरों के माध्यम से समाज को, देश को जागरूक करता है ताकि ऐसी ही घटना लाकर लोगों की आए. और अगर फॉरेस्ट डिपार्टमेंट में इस न्यूज़ के बाद अगर कार्रवाई नहीं की गई तो BS क्राइम इंडिया न्यूज़ खुद इन लोगों को लेकर रोड पे आएगा और इनको इनका न्याय दिला के रहेगा. ऐसी ही खबरों के लिए मेरे साथ में जुड़े रहे. मैं शमशेर खान, क्राइम इंडिया न्यूज़, पीटेजरी, भंडारा.